तर हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता सकाळच्या 8:05 झालेत. संचित स्कूलला गेला आताच आणि मग संचित स्कूलला गेल्यानंतर मग आता उरचीवरून थोडीशी आवरून घेत असते मी. आणि केसांना माझ्या थोडंसं मी जे हेअर पॅक बनवते तर ते लावायचं आहे. आणि मग थोडंसं आवरून एक अर्धा पाऊण तासाने किंवा त्यांना नाश्ता वगैरे देऊन मग आंघोळ करणार आहे मी. तर आता मी केसांना आहे तर हेअर पॅक लावते. तर केसात गुंता आहे, त्याच्यात अगोदर गुंता काढून घेते. आणि गुंता काढायला ना मी हा असा मोठा कंगवा वापरायचा मोठ्या दादीचा. तर पटकन निघतो केस, पण जास्त तुटत वगैरे काय नाही. तर असं एक दोन तिकडून फिरवलं लगेच निघून आणि केस पण कमी तुटतात, असं जास्त केस वगैरे निघा. आणि तसे पण माझे केस असे बांधून असतात आणि बांधून असले की मी गुंता जास्त होत नाही सहसा, नाहीतरी कामी सोडली की मी गुंत होतो. वाटीमध्ये पॅक तयार करते मी. तर हा डबा आहे आणि ह्या डब्यामध्ये मी गेल्या वेळेस दाखवला होता, तर त्याच्या मी पुड्या बांधून ठेवले. आणि हे आहे तर हे खास माझ्यासाठी ठेवलं. तर मी माझे केस इथं अशी थोडीशी पातळ आहेत. तर लावते तिथं, पहिल्यापासूनच पातळ आहेत, पण जास्त करून माझा फोकस तिथंच असतो लावायचा. तर 2 चमचे पावडर घ्यायची. तर हे असं तयार केलं लावून घ्यायचं केस. पातळ केले असं मी, म्हणजे पूर्ण भांग व्यवस्थित लागतं. जे मुळं आहेत तर त्या मुळांना जास्त लावायचं, वरती लावत नाही जास्त. तेल कसं आपण लावतो म्हणजे तसं. अरे सांगायला दोन्ही लावून घेते फेक. तर लावून झालं माझं. आणि स्वतःला एवढं व्यवस्थित काय लावता येत नाही, त्यामुळे मला जसं जमत असते तसं मी लावत असते. पूर्ण आता बांधून घ्यायची. मग अर्धा पाऊण तास किंवा 1 तास ठेवलं तरी चालतं. केसांना लावले मी अर्धा तास ठेवला, आंघोळ केली, स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये चपाती, भात आणि डाळीची आमटी केली. तर चला तर आता जेवण करतो. 9:30 वाजलेत आणि तुम्हाला दाखवते पण कसं कसं चाललंय जेवणाचं, काय काय केले ते. तर हे आहे आमच्या भांडीवालीने भांडी घासली, बघू शकता कसं असते. तर ते सगळं असं पुसून घ्यावं लागतं सगळं व्यवस्थित. अशी थांबा पुसते मी. तर अशी सगळी धूळ असते, तिला पुसून घ्यायचं. धूळ नाही, काय म्हणतो साबणाचं पांढरं प्लेटा पण तशाच आहे. नुसती भांडीवाल्यांची येते मॅडम आणि भांडी धुवून जातात. तर आजची जरा थोडीशी चमक देत. तर हे काकडी आहे, गाजर आहे. तर हे असंच खायचं, म्हणजे असंच हेल्दी असते. तर त्यांची इच्छा. तर एखादं 2 भाग करायचे आणि ते पण असंच खावा म्हणले. ही बनवली मी डाळ आणि भोपळा. तर त्याची आमटी केली. लोखंडाच्या कढईत केली ना थोडासा कलरमध्ये फरक पडतो, थोडा कलर चेंज होतोय.
आणि इथं मी बनवले काल बटाट्याचा खरडा केला, तर तो मला खूप आवडतो खायला. आणि चपात्या, तर चपात्या करते सध्या तरी. चपात्या मोडून कुकरचं काय अजून स्टीम निघाली नाही, त्यामुळे कुकरला तसंच ठेवते. मग आता काही भात तसं पण लगेच जेवण करताना काही खात नाही, त्यामुळे मग आपलं चपात्या संपते, थोडंसं जेवण होते, तोपर्यंत मग भातातली स्टीम पण तर मी काय केलं होतं, डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळं बघितलं थोडंसं मीठ आहे का, नाही तर मग नंतर आणि माझा फेवरेट भरभरून भरभरून चला. तर यात मी जेवण करायला सिंपल असं जेवण, तर डाळ, चपाती, काकडी गाजर, माझा खरडा, काकडी गाजर डाळ, एवढं सगळं आहे. मला गाजर आवडते आणि एकदम गोड गाजर आहे. मला चमचा लागतो आहे, कारण हे थोडंसं मी पीठ असते डाळ, तर चमचा घेते. चला तरी आता मी मस्त असं सकाळचं जेवण करायला. तर आता आले मी संचितला नेला, ऊन भरपूर पडले आणि बऱ्याच दिवसानंतर आले मी. तर आता बाळ बघू आले, झालं आलं आलं, मला बघितलं की पळून आले. बघा बरं, माझा स्कार्फ एवढा फेमस आहे की. कुठं सांडलं इडली डोसा सांबर? वा, उद्या सुट्टीच आहे स्कूलला, असं ते धुया आपण. आणि कुणी दिलं तुला इडली डोसा सांबर? अगं नाही ग, माझा हात लागला पडली. पण इडली डोसा सांबर सांडलं कुठून? तुला तर टिफिनला पोहे दिलते मी. अगं माझा फ्रेंड स्वतः घेऊन आलाय आणि माझा हात लागलाय तिकडे. त्याला डबा तुला टिफिन मध्ये पडला? अरे टिफिन मध्ये नाही पडला, हा टिफिन बॅग मध्ये पडला. मग खाल्लं का त्याने? का दिलं टाकून सगळं? दिली टाकून सगळं. ओके, असं दे. चला घरी जाऊ मग, आता दूध घरी गेलं पण माझ्या हातचं करत जाऊ नका. मला म्हणता येऊ शकत नाही करायला, तर मी बनवले आता दुपारचं ताक. टणटणान. त्याच्यात मी हे टाकले, कलोंजी म्हणतात त्याला, केलांजी नाही, पण ते हे टाकायचं ना, सिया सीड्स टाकतात, थंड असतात त्या. दही ह्याचं आहे, परवाचं आहे, त्यामुळं थोडंसं हलकंसं आंबट लागते. मी नवीन लिपस्टिक घेतली, छान वाटते. कितीची असेल सांगा? होय, फुकटच नाही म्हणलं. 80ची आहे का लिपस्टिक? ₹250. लिपस्टिक चांगली वापरायची असते, नाही तर ओठ काळे पडते आणि कलर छान वाटते. जरा ताक वेगळंच लागते ना, है ना? नेहमीसारखं ताजं ताजं लागं नाही असं. दही परवाच असल्यामुळे लागते बहुतेक. काय आजच्या दिवसात स्वप्नारने टोक काढून होते का नाही होत? 2 दिवसावर पेपर आले, तर अभ्यास कर जरा. ये चल चल, थोडंसं कर, नंतर जायचं आहे मला थोडंसं बाहेर. ये, मी जाणार आहे फिरायला, शॉपिंग करायला. खरंच ट्रॅकवर फिरायला जायचं आहे, माहिती आहे ना?
नाही. नाही काय नाही हेच. चला काय अभ्यास कधी दिलाय त्याला? मराठीच आमच्या संचित दाखवते तुम्हाला किती शिकवलं आणि काय केलं. स्टार्टिंग पासून दाखवायची काही गरज नाही, जे आहे ते तर बघू दे पहिलं. 1 ते 10 अंक. हे असं का हे असं पेजेस का मध्ये सोडतोय असा हा? हे चुकून झाले. 2 टाइम म्हणलं होतं, केले का 1 टाइम तरी? हे असलं लिहिलंय रिव्हिजन. प्रश्न रिकाम्या जागा भरा. 1 झाड होते. आणि पहिली बही त्याला थांब, हे काय रिकामी जागा भरा कसं झाड लिहिलं वे? 1 टिंब होते झाड होय. हां मग जंगल झाड काय लिहिले पुढे? हे दाखव मराठीत. झाडाला खूप पाने आहेत. झाडाला खूप टिंब आहेत पाने. अच्छा. तिला टिंब पिलले पिवळे काय लिहिले? तिला 2 पिल्ले. ल कसं लिहिले रे? पिल्ले होते. कसं घालायचं हे बघ. हो एक बघू ह्यातले दिले टीचरनी. ह्यात तर कुठे आहे? हे टिंब हे झाड आहे. त्यावर काय वर झाडावर काय चित्रातील जागा 2 असं का खाली. ह्यातलं कुठं काय आहे हो? हां ह्यातलं नाही काय सुद्धा. चल ये असू दे मी करते. मी नाही. केलं कधी तर हा आहे फुल आणि फुलामध्ये मैस कशी सांगू पाण्यात आणि बघा आपण पाण्यामध्ये मैस. मला पहिल्यांदा वाटलं की तो काळा कपडाचा आहे. आणि हा बघा तिकडेच नेहमी बघतो तिथे बसला शकतो. असेल. तिकडचा आपण बघितलं असतं तो पण रोज टॅच करून बसलेला असतो तिथेच. दाखवते काय आय लव्ह पंढरपूर. तिथे काय दिसते लांबून दिसते. काय हॉटेल आहे का काय हॉटेल आहे वाटते. छान वाटते हे बघायला घेतला. तर घरी आलो आहे आम्ही आता आणि संध्याकाळी बनवायचे मस्त फिश पावभाजी. तर पावभाजीचे त्याला सामान आणले. ट्रॅकवर शोधलं संचित, आई आणि दादा. ते आता तुळशी वृंदावनच्या आत गेले आणि आम्ही घरी आलो आहे. एक 7:05 झाले आणि उद्या रविवार आहे. रविवार असल्यामुळे निवांत आहे. निवांत म्हणजे थोडं जेवण जाईल. तर हे आणले आपले पाव. तर इथं ना पाव म्हणजे ते पावाचे गोल असते आणि मिसळ पावाची अशी सर. तर पावभाजी म्हणजे जरा पाव जास्त लागते. 2 पॅकेट आणले. पाव आणि सवाईचा पावभाजी मसाला तो छान असतो. शिमला मिरची, फ्लावर आणि फुले मटार एवढं सगळं घेऊन आलेलं होतं. काही फ्लावर वगैरे तांदळा त्याच्या ताटाचा एक थोडासा पिवळा आहे. तर आता चहा ठेवते मी आणि मग बनवायला काय बनवायचं. तर पावभाजीच बनवायची आहे त्यामुळे काय लगेच आता पटकन बनवून आपलं. आणि मला थोडासा पेसा आहे. चहा रे चहा रे चहा. जिरा राईस केलेला माझा जिरा राईस दिसते का? तर ह्याला मी शेजवान फ्राय करायचं मला सगळ्यामध्ये आपला चिट्टी टाकून पण आहे थोडीशी. तर कट करून घेतले सगळं इथं. फ्लावर, बटाटा, शिमला मिर्च, फुले मटार आणि मेन महत्त्वाचं आपलं काय म्हणतो त्याला बीट. आणि हे असं एका प्लेटमध्ये ठेवलेल्याचा फायदा. जास्त कचरा आपला असं उचलून टाकायला त्याच्यातच सगळं मी काढून घेतलं. माझ्यासाठी चहा ठेवलेला. कधी चहा प्यायचा थंड झाला सगळं. चहा गरम करायला ठेवतो. आता हे सगळं कुकरला शिजवून घेते.
तर जेवण आहे तर झालं आमचं, फिरून आलो आणि येताना आणले आईस्क्रीम, मस्त आईस्क्रीम आणि अमूलचं आहे. थोडं वेगळं वाटलं पण आणले, पण छान आहे. संचितला थोडं दिलं आणि ते पातळ पटकन होते, त्यामुळे असं मी वाटेत घेतले. तर वेळ झालाय, उद्या संडे आहे त्यामुळे निवांत बसलोय आणि 9:45 वाजत आले. आता हाच व्हिडिओ आत्ताच एडिट करणार आहे आणि आत्ता लगेचच अपलोड करणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय.